लोक म्हणतात की ही स्ट्रॅटेजी वापर, तिथून खरेदी कर, असं कर, मग माइंडसेटची काय गरज आहे? तर बुक आणि लॉस आपल्या हातात आहे की आपण किती नुकसान करायचं, पण आपल्या हातात हे नाही की आपण किती नफा कमवू. सल्ला तर माझा घेतात पण ऐकत नाहीत. त्यांनी मला सांगितलं की जर तुला शेअर बाजारात दीर्घकाळ टिकायचं असेल तर मी तुला एक गुरु मंत्र देतो. हा व्हिडिओ केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे, गुंतवणुकीचा सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या सल्लागाराचा सल्ला घ्या. गुंतवणुकीमुळे झालेल्या तोट्यासाठी आम्ही जबाबदार नाही. प्रमोट फायनान्स आणि इन्व्हेस्टमेंट कोर्स प्रॉडक्ट्स. स्टॉक मार्केटमध्ये यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला हे 4 स्टेप्स फॉलो करावे लागतील. माझं नाव विशाल मकान आहे. मी करिअर 16व्या वर्षी सुरू केलं आणि 27व्या वर्षी खूप चुका केल्या, मोठे ब्लंडर केले. त्यानंतर हे 4 स्टेप्स तयार केले. हे 4 स्टेप्स जर तुम्हाला स्टॉक मार्केट प्रोफेशनली सिस्टमॅटिकली करायचं असेल तर हे फॉलो करणं आवश्यक आहे. या व्हिडिओमध्ये मी हे स्टेप्स व्यवस्थित ब्रेक डाऊन करणार आहे. या 4 स्टेप प्रोसेसमध्ये सर्वात पहिलं आहे टूल्स. टूल्स म्हणजे शस्त्र. आपल्याला अशी शस्त्रं टूल्स हवीत जी आपल्याला सांगतील की कोणता स्टॉक घ्यायचा. हे टूल्स टेक्निकल असू शकतात. मी ज्या गोष्टीबद्दल बोलतोय त्या टेक्निकल आहेत, कारण एक सामान्य माणूस ही टेक्निकल करू शकतो आणि फंडामेंटल फायनान्स बॅकग्राऊंडची गरज नाही. मी असंही इच्छितो की सामान्य माणूस ही ट्रेड करू शकेल. सामान्य माणसाला काही करायचं असेल तर फक्त टेक्निकलचं सहाय्य आहे. टेक्निकलमध्ये तुम्ही पाहिलं असेल खूप टूल्स आहेत, जसं की मूव्हिंग ॲव्हरेज आणि अजून बरीच टूल्स. मी माझ्या करिअरमध्ये खूप टूल्स शिकलो आहे आणि मला असं वाटायचं की जितकी जास्त टूल्स शिकेन तितका जास्त यशस्वी होईन. पण मी पूर्णपणे चुकीचा होतो. जेव्हा मी 10 वर्ष मार्केटमध्ये टेक्निकल शिकण्यात घालवली तेव्हा माझी भेट एका लेजेंडरी ट्रेडरशी झाली जे एकदा भारतात आले होते यूएसहून. त्यांचं नाव आहे लॅरी विलियम्स. मी त्यांना माझी समस्या सांगितली की मी डोक्यात इतकी टूल्स वापरतो, हेही मूव्हिंग ॲव्हरेजही, हेही तेही, तरीही माझं नुकसान होतं, तरीही मी यशस्वी होत नाही. त्यांनी मला एक गोल्डन मंत्र शिकवला, सगळ्या टूल्समधून कोणतेही एक निवडा. मी दमली सांगितलं की रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स. ते म्हणाले हे एक टूल मास्टर करा, बाकी सगळं विसरून जा. त्यांनी एक गोल्डन मंत्र दिला, गोडी एखाद्या गोष्टीला मास्टर करा. सगळ्या गोष्टी थोड्या थोड्या समजून घ्याल तर कन्फ्यूज व्हाल. मला माहीत आहे की हे खूप लोकांसोबत होतं, कारण खूप स्टुडंट्स माझ्याकडे येतात, हीच समस्या घेऊन येतात, सर इतकी टूल्स वापरतो पण यश मिळत नाही. मी सांगतो कोणतंही एक टूल शेवटपर्यंत वापरा. 15 वर्षांपासून मी फक्त वरच काम करतोय. शॉर्ट टर्म ट्रेडिंग असो तरीही, मीडियम ते लाँग टर्म असो तरीही, ऑप्शन्स, फ्युचर्स तरीही. आणि ह्याच टूलमुळे मी यश मिळवलं आहे. तर पहिलं काय, टूल्समधून एक टूल निवडा आणि त्यात पारंगत व्हा. दुसरं म्हणजे ट्रेड मॅनेजमेंट. ट्रेड मॅनेजमेंटमध्ये काय होतं तर एक ऑब्जेक्टिव्ह पद्धत असते. ऑब्जेक्टिव्ह या शब्दाचा अर्थ असा की त्यात विचार करावा लागत नाही की मी करावं की नाही. हा नियम आहे खरेदी करण्याचा, विक्री करण्याचा, नफा बुक करण्याचा आणि तोटा बुक करण्याचा. जर हे सगळे 4 नियम नीट कागदावर लिहिले आणि मग त्यांचं पालन केलं तर त्यात मग कुठलीही गट फिलिंग नाही. बहुतेक लोक कसे ट्रेड करतात, मी देखील तसं केलं आणि तुम्हीही केलं असेल. आज मला असं वाटतं की वर जाईल आणि त्याने मला सांगितलं, टीव्हीवर पाहिलं, मित्राने शिफारस केली, ही आतली बातमी आहे. हे नियम नाहीत, हे सदैव व्यक्तिनिष्ठ आहे. हे पुन्हा करता येत नाही, डुप्लिकेट करता येत नाही, म्हणून गोंधळ होतो. पण एक प्रक्रिया असते. जसा व्यवसाय असतो तसाच एक व्यवसाय घ्या. जसं हे कोर्ट आहे, या कोर्टाने व्यवसाय केला तर त्याची प्रक्रिया असते. कापड खरेदी करा, मशीनमध्ये टाका, शिवा, रंग द्या, पॅकेजिंग करा. तसंच जीवनाची प्रक्रिया झाली की इथे प्रवेश करायचा आहे, बाहेर पडायचं आहे, स्टॉप लॉस लावायचा आहे, हे फॉलो करायचं. जर प्रक्रिया ठरली तर मग कुणाला विचारायची गरजच नाही. म्हणून मी सांगतो की तुम्हाला ट्रेडिंग यशस्वीपणे करायचं असेल तर कुणाला विचारायची, सांगायची, टीव्ही बघायची किंवा वर्तमानपत्र वाचायची गरज नाही. आपण फक्त आपला चार्ट फॉलो करू आणि नियम पाळू, आणि नियम पाळले तर आपोआप प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करू. जसं माझं प्रसिद्ध डायलॉग आहे, प्रोसेसवर लक्ष द्या, नफ्यावर नाही. पुन्हा सांगतो, प्रोसेसवर लक्ष द्या, नफ्यावर नाही. आपण प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करू. हे दुसरं झालं. तिसरं खूप महत्त्वाचं आहे आणि मी ती चूक अनेकदा केली आहे, तुम्हीही केली असेल, ते म्हणजे रिस्क मॅनेजमेंट. तोटा होण्याची भीती वाटते सगळ्यांनाच,
पर तोटा तर सहन करावाच लागेल, तोटा हाताळायलाच लागेल. जर तुम्ही शेअर ट्रेडिंगमध्ये असाल तर तोटा होणारच, पण सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे तोटा तुमच्या नियंत्रणात आहे. उदाहरणार्थ, तुम्ही 100 रुपयांना स्टॉक घेतला. तुमचा दुसरा प्रश्न काय असेल? किती वर जाईल? टार्गेट काय आहे? आता मी म्हणालो 200 आहे. मी खात्री देऊ शकतो, कोणीही खात्री देऊ शकतो. किती जाईल हे कोणीच सांगू शकत नाही. जर 100चं 90 झालं, स्टॉक खाली गेला, मार्केट तुम्हाला स्पष्टपणे सांगतं भाऊसाहेब तुम्ही चुकीचे आहात. आपण ऐकत नाही कारण आपल्याला आवडत नाही कोणी आपल्याला चुकीचं म्हणावं, म्हणून आपण स्वतःला समजावतो हे तात्पुरतं आहे, चीनचं आहे, हळूहळू वर येईल. तुम्ही स्वतःला समजावता 90चं 70 झालं, 70 झालं, मार्केट मोठ्याने ओरडून सांगेल भाऊसाहेब तुम्ही मूर्ख आहात. जेव्हा कोणी आपल्याला घा म्हणतं, आपल्याला अहंकारावर लागते, घा म्हणतोय माझ्याकडे आयडिया आहे, अजून खरेदी करीन, सरासरी करीन, तुम्ही केलंय. आता 70ला घेतलं, पण मार्केटला थोडीच माहिती आहे की तुमचं काय सरासरी आहे, मार्केट तर अजून खाली जाऊ शकतं. आणि तुम्ही काय म्हणता, मी तर लॉंग टर्म इन्व्हेस्टर आहे. आणि असंच बहुतेक लोक लॉंग टर्म इन्व्हेस्टर बनतात. घेतलं वर जाईल तर प्रॉफिट बुक करू, खाली जाईल तर होल्ड करू. आता यात तुम्ही सांगा की मार्केटची काय चूक आहे? चूक कोणाची आहे? तुमच्या मानसिकतेची. 100वरून 90 झालं तेव्हा तुमच्याकडे संधी होती की तुम्ही प्रॉफिट बुक करा, पण तुम्ही केलं नाही आणि तो लॉस मोठा झाला. आणि मग म्हणतात की शेअर मार्केट जुगार आहे, सट्टा आहे, आणि हे जो रिस्क मॅनेजमेंटचा धडा आहे तो मी खूप आधी शिकलो म्हणून आजपर्यंत टिकून आहे. मी 16 वर्षांचा असताना शेअर मार्केटला जात होतो. तिथे ऑफिसमध्ये खूप लोक होते. एक काका होते जे सगळ्यांना सल्ला द्यायचे. त्यांनी मला विचारलं, काय करतो आहेस? मी म्हणालो शिकण्याचा प्रयत्न करतोय. त्यांनी विचारलं, तुला वाटतं का हे सगळे लोक नफा कमावतात? मी म्हणालो, हो, तुमचा सल्ला घेतात. ते म्हणाले, सल्ला तर माझा घेतात पण ऐकत नाहीत. हे पुढच्या वर्षी इथे राहणार नाही, तोटा करून निघून जातील. त्यांनी मला सांगितलं की जर तुला दीर्घकाळ टिकायचं असेल स्टॉक मार्केटमध्ये तर मी तुला एक गुरु मंत्र देतो. मी विचारलं, हो सांगा गुरु मंत्र काय आहे? गुरु मंत्र अगदी सोपा होता. त्यांनी मला गुजरातीमध्ये सांगितला, मी तुम्हाला इंग्रजीत सांगतो. लर्न टू बुक इट कंच आहे. आज मला माहिती आहे की मी स्वतः किती वेळा तोटा बुक करण्यात उशीर केला आहे आणि लाखो कोट्यवधी लोकांना पाहतोय की तेही ह्याच चुका करत आहेत. आता त्यांनी अजून एक विधान जोडले. ते काय होतं ते माझ्या डोक्यात बसलं की बोट कापा नाहीतर हात कापावा लागेल आणि हे आपल्या हातात आहे. 100चं 90 होतं. आपल्या हातात आहे की आपण किती तोटा घ्यायचा. आपल्या हातात हे नाही की आपण किती नफा कमवायचा. मार्केटमध्ये 2 गोष्टी आपल्या हातात आहेत. एक आपली एंट्री आणि दुसरी आपला स्टॉप लॉस. जर तुम्ही तोटा कंट्रोल केला, 100चं 90 मध्ये कापला, तर 10 रुपयात तुमचे जीव वाचेल. मग तुम्ही दुसरा ट्रेड करू शकता. पण जर 100चं 50 झालं तर तुमचे पैसेही अडकले आणि तुमचं मनही अडलं, कारण तेव्हापर्यंत तुम्ही दुसरा ट्रेड करू शकत नाही. आणि ह्याच चुका बहुतेक लोक करतात. तर हे तिसरं म्हणजे रिस्क मॅनेजमेंट आहे. आणि जर रिस्क मॅनेजमेंट नीट पाळलं, ज्यांना आपण रिस्क रिवॉर्ड रेशो म्हणतो, समजा तुमच्याकडे 10 ट्रेड आहे. 10 ट्रेडमधून तुम्ही 5 वेळा बरोबर जाल, 5 वेळा चुकाल, पण रिस्क रिवॉर्ड रेशो जर 1:3 असेल, म्हणजेच किंवा तर तुम्ही 1 रुपयाचा तोटा कराल किंवा 3 रुपयांचा नफा कमवाल. तर 1 वाजून 2 मिनिटे आणि 3 सेकंद रेशो जरी मेंटेन केला, 5 वेळा बरोबर गेलात, 5 वेळा चुकलात, तरीही तुम्ही पैसे कमवाल. कारण 5 वेळांचा तोटा 5 रुपये, 5 वेळांचा नफा 15 रुपये, म्हणजे नेट प्रॉफिट 10 रुपये. हेच तुम्हाला हवं आहे. जर तुम्ही म्हणाल की 90% बरोबर जाईल, 100% बरोबर जाईल, तर असं शक्यच नाही. कोणाकडेही अशी स्ट्रॅटेजी नाही. म्हणून तुम्हाला रिस्क रिवॉर्ड रेशो मेंटेन करायचा आहे. तोटा लवकरात लवकर थांबवायचा, नफा चालू द्यायचा आहे. तर रिस्क रिवॉर्ड रेशो तिसरा टप्पा. आता आपण चौथ्या टप्प्यावर येतो, तो म्हणजे मानसिकता आणि भावना व्यवस्थापन. आता हे मानसिकता म्हणजे काय? लोक म्हणतात स्ट्रॅटेजी आहे, इथे खरेदी कर, तिथून कर. त्यात काय अर्थ आहे, काय गरज आहे? जेव्हा तुम्ही पैसे गुंतवता, स्वतःचे पैसे लावता आणि ट्रेड करता, कधीतरी तुम्हाला कळेल की जसा तुमचा ट्रेड सुरू होतो तसा तो वर खाली खाली वर जाईल. तोटा झाला तर काय होईल, कुठे काय होईल? गॅप डाऊन ओपन झाला तर खूप सारे भावना येतात. आता भावना कंट्रोल करू शकतो. माणूस आहे म्हणून भावना काढून टाकू शकत नाही, पण कंट्रोल करू शकतो.
मॅनेज करू शकतो आणि म्हणूनच मानसिकता प्रशिक्षण खूप गरजेचं आहे। मी तुम्हाला सांगतोय की सगळ्यात पहिलं म्हणजे मानसिकता, बिलीफ सिस्टीम म्हणजे काय, आपलं मानणं काय आहे पैशाबद्दल। कारण पहिली जी कंडिशनिंग होते आपल्या मानसिकतेची, भारतात तर आपल्याला माहित आहे की पैसा कमवणं खूप कठीण आहे, झाडावर उगवत नाही, पैसा आला तर सोप्या मार्गाने निघून जाईल। स्टॉक मार्केट म्हणजे बिलीफ सिस्टीम कंडिशनिंग आहे, हे बदलावं लागेल। स्टॉक मार्केट सोपं नाही, यात माझे तर 27 वर्ष गेले, मेहनत इथेही लागतेच, पण इथे थोडं स्मार्ट वर्क करावं लागतं आणि पैशाला कामाला लावावं लागतं। जसं मॉरेन सांगतात की तुम्ही तुमच्या पैशाला तुमच्यासाठी कामाला लावा, म्हणजे तुम्ही जोगत असतानाही पैसे कमवू शकता। हा बिलीफ सिस्टीम, ही कंडिशनिंग बदलावी लागेल। मग दुसरी गोष्ट म्हणजे सवयी हॅबिट्स। श्रीमंत आणि गरीब यांच्यात रिच हॅबिट्स विरुद्ध पुअर हॅबिट्स असतात। पुअर हॅबिट्स म्हणजे काय? जास्त खर्च, कमी बचत ही गरीब लोकांची सवय। श्रीमंत लोक जास्त बचत करतात, कमी खर्च करतात। गरीब लोक मनोरंजनावर पैसे खर्च करतात, श्रीमंत लोक शिक्षणावर। तुम्ही तासभर नेटफ्लिक्स बघता, पण 1 तास अभ्यासाचा किंवा स्टॉक मार्केटचा व्हिडिओ लांब आहे म्हणून बघत नाही। या सवयी बदलल्या तर श्रीमंत आणि गरीब यांच्यातला मोठा फरक इथेच आहे, मग तुम्हीही श्रीमंत होऊ शकता। हे झालं सवयींबद्दल। तिसरं म्हणजे एक कम्युनिटी हवी, सर्कल ऑफ जीनियस म्हणतात। जसम इम्रानचं एक कोट आहे, तुम्ही त्या 5 लोकांचा सरासरी आहात ज्यांच्यासोबत वेळ घालवता, आरोग्य आणि आनंदाच्या दृष्टीने। जर तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये करिअर करायचं असेल, पैसे कमवायचे असतील आणि तुमच्या आजूबाजूचे लोक तुम्हाला निरुत्साहित करत असतील, म्हणतील की हे तर जुगार आहे, तर तुम्हाला असे लोक हवे आहेत। अशी कम्युनिटी हवी आहे जी तुम्हाला प्रेरणा देईल, पुढे जाण्याचा मार्ग दाखवेल। तुम्हाला स्पष्टता हवी आहे की मी पैसे का कमवू इच्छितो। फक्त पैसे कमवण्यासाठी जर तुम्ही या क्षेत्रात उतरत असाल तर ते खूप कठीण होणार आहे, ज्याला आपण म्हणतो की तुमचं कारण मजबूत असायला हवं। जर तुमचं कारण खरंच मजबूत असेल तरच तुम्ही पैसे कमवू शकाल। माझं कारण असं आहे की मला एक चांगली, फ्रीडम असलेली जीवनशैली हवी आहे, जेणेकरून मी माझ्या मुलांना, पत्नीला वेळ देऊ शकेन, बाहेर फिरू शकेन आणि तरीही पैसे कमवू शकेन। तसेच मी माझ्या पालकांना उत्तम वैद्यकीय उपचार आणि मुलांना सर्वोत्तम शिक्षण देऊ शकेन। हेच माझं कारण आहे पैसे कमावण्याचं। जेव्हा तुमचं कारण मजबूत असतं, तेव्हा काम करणं सोपं होतं। जसं म्हणतात, जर तुमचं काही कसमपेक्षा जास्त मजबूत असेल तर मार्ग आपोआप सापडतो। त्यामुळे तुमचं ध्येय स्पष्ट असावं। म्हणून हा जो टप्पा आहे, म्हणजेच मनाचा दृष्टिकोन तयार करण्याचं काम, ते खूप महत्त्वाचं आहे। तुम्ही पाहाल की हे 4 टप्पे आहेत। स्टॉक ओळखा, कोणता घ्यायचा ते ठरवा, मग कुठे घ्यायचा, कुठे विकायचा, ट्रेड मॅनेजमेंट बघा, त्यानंतर किती घ्यायचा, तोटा कुठे बुक करायचा, रिस्क मॅनेजमेंट करा आणि चौथा, सर्वात महत्त्वाचा म्हणजे मनाचं व्यवस्थापन, भावना नियंत्रण। जर तुम्ही ही 4 स्टेप्सची प्रक्रिया नीट केली तर तुम्ही शेअर बाजारात एक यशस्वी ट्रेडर किंवा गुंतवणूकदार बनू शकता। हे होतं माझं स्टॉक फॉर 4 स्टेप्स टू बिकम सक्सेसफुल ट्रेडर। मला आशा आहे की तुम्हाला हे आवडलं असेल। जर तुम्हाला असं वाटत असेल की यातून काहीतरी शिकायला मिळालं, तर खाली कमेंटमध्ये सांगा की तुमचा अहम मोमेंट कोणता होता। मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटेन, तोपर्यंत गुड लक आणि गो ट्रेड।